इराक आणि सिरियामधील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी तळांवर काल अनेक रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी आणि युद्धावर लक्ष ठेवणाऱ्या एका गटाने ही माहिती दिली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान असे हल्ले तीव्र झाले. हा हल्ला ड्रोन आणि 3 रॉकेटद्वारे करण्यात आलाय. ते सर्व एन अल असद तळाच्या आसपास पडले. गाझाच्या मानवतावादी आपत्तीवर मी गप्प बसणार नाही असं विधान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी केलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उतरलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आता ओबामा दाम्पत्याने पाठिंबा दिलाय. हॅरिस या अमेरिकेच्या उत्कृष्ट उमेदवार ठरतील असा विश्वास ओबामा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच 2 दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीव्हचा दौरा करणार आहेत. दिल्लीमधील युक्रेन दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. पीएम मोदी या दौऱ्यात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. जर्मनीने इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या संघटनांवर बंदी घातली आहे. जर्मनीच्या गृह मंत्रालयाने सांगितलंय की या संघटना कट्टर इस्लामी विचारसरणीला प्रोत्साहन देतात. त्यामुळे आजपासून जर्मनीमध्ये कट्टर इस्लामी विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या इस्लामिक सेंटर हॅम्बर्गवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गुरुवारी एका न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. गेल्या वर्षी 9 मेच्या दंगलीशी संबंधित 12 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी रद्द केली आहे. इम्रान खान जवळपास 1 वर्षापासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. आसाममधील अहोम राजघराण्याच्या मोईदम्स या दफन संरचनेचा जागतिक स्तरावर गौरव झाला असून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आज त्याचा समावेश करण्यात आलाय. ईशान्य भारतातील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारा हा पहिलाच सांस्कृतिक वारसा ठरलाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या भारतातच सुरू असलेल्या 46व्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. फोर्ब्स ॲडवायझर लिस्टचा अहवाल आलाय. या अहवालानुसार आपला शेजारी पाकिस्तानचे शहर कराची याल पर्यटकांच्या जीवाला धोका असल्याचं शहराच्या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आहे. कराची शहराला 100 पैकी 93.12 रेटिंग मिळाली आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने विजय मल्ल्याला रोखे बाजारात व्यवहार करण्यापासून 3 वर्षांसाठी प्रतिबंधित केलंय. सेबीने काल दिलेल्या आदेशानुसार मल्ल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे बाजारात खरेदी, विक्री किंवा अन्यथा व्यवहार करण्यास किंवा रोखे बाजाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित राहण्यास प्रतिबंध केलाय. चक्रीवादळाने तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय. या वादळामुळे तैवानमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झालेत. तैवानच्या सेंट्रल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने ही माहिती दिली आहे. सध्या चक्रीवादळ गमेई कमकुवत असून ते आता चीनमध्ये पोहोचलंय. मात्र वादळाच्या प्रभावामुळे तैवानमध्ये अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झालीय. कुपवाडा भागात अनेक दहशतवादी लपल्याची माहिती मिळतेय. सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचाही खात्मा केलाय. तर या चकमकीत 4 जवान जखमी झालेत, तर 1 जवान शहीद झालाय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामधील चकमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. केंद्र व राज्य सरकारशी संबंधित आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी नीती आयोगाने बोलावलेल्या बैठकीत आज जोरदार राडा झालाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांवर भेदभावाचा व अन्यायाचा आरोप करत बैठक अर्ध्यावरच सोडली आहे. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी जागतिक दळणवळण आणि दिशादर्शक यंत्रणा वितरित करण्यासाठी महत्वाच्या वैज्ञानिक प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करण्यासाठी महत्वपूर्ण वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं कार्य पृथ्वीवरून सोडलेली अवकाश याने करीत असतात. पण सध्या अवकाशात निकामी याने, उपग्रह यांची गर्दी झालीय. अवकाशात वेगाने फिरणाऱ्या या कचऱ्यामुळे आपल्या भावी अवकाश मोहिमांना धोका निर्माण झालाय. वुमन्स टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. बांगलादेशने भारताला विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनेच हे आव्हान 9 ओव्हर राखून पूर्ण केलंय. तर टीम इंडियाने 11 ओव्हरमध्ये 83 रन्स केल्या.
टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण चौथा विजय ठरलाय. आता श्रीलंका विरुद्ध टीम इंडियाचा अंतिम फेरीत आशिया कप ट्रॉफीसाठी सामना होणार आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच ममता कुलकर्णी विरुद्ध दाखल केलेला FIR रद्द केलाय. मुंबई उच्च न्यायालयाने नवा निर्णय घेत कुलकर्णी यांच्यावरील FIR मध्ये केलेल्या आरोपांव्यतिरिक्त कोणताही पुरावा नसल्यामुळे ड्रग्ज प्रकरणातून तिची निर्दोष मुक्तता केली जाते असं सांगितलंय.